अजित पवार नौखे असल्यामुळे 2004 मध्ये त्यांच्याकडे मुख्यमंत्री पद दिलं नाही. शरद पवारांचा गौप्यस्फोट. इतर कुणाला मुख्यमंत्री पद दिलं असतं तर पक्ष फुटला असता, पवारांचा दावा. अनेक मंत्रिपदं दिली त्यामुळे पक्षामध्ये संधी मिळाली नाही, ही अजितदादांची ओरड निरर्थक. शरद पवारांचे खडे बोल. सुप्रिया आणि अजितदादांमध्ये भेद केला नसल्याचं सांगितलं. पक्ष फुटला नसता तर 2004 मध्ये मीच मुख्यमंत्री झालो असतो. शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची प्रतिक्रिया. एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री करायला आमची हरकत नव्हती, शरद पवारांचं विधान. तर शिंदे गटाच्या संजय शिरसाटांनी उद्धव ठाकरेंवर केला हल्लाबोल. एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री करायला भाजप आणि राष्ट्रवादीचा विरोध होता. संजय राऊतांचा दावा. तर खुर्चीच्या अट्टहासामुळेच ठाकरेंचा शिंदेंना विरोध होता. शिरसाटांचा पलटवार. महाराष्ट्रातल्या शेवटच्या टप्प्यातल्या 13 जागांसाठी उद्या मतदान. महामुंबईसह ठाणे, कल्याण, नाशिकमधील लढतीकडे सर्वांचं लक्ष. मुंबईतील 3 मतदारसंघांमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना सामना. तर नाशिक, ठाणे, कल्याणमध्येही मशाल विरुद्ध धनुष्यबाण. प्रयागराजमध्ये राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत मोठा गोंधळ. समर्थक अनियंत्रित झाल्यानं भाषण न करताच राहुल गांधी गेले. मान्सून आज दक्षिण अंदमानात दाखल. तर 31 मे रोजी केरळ आणि 7 जूनला महाराष्ट्रात धडकण्याचा अंदाज. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.